complement of a logical product equals the logical sum of the complements. That means A dot B complement is equal to A bar plus B bar. इथं मी अंडरलाइन करते बघा. A dot B complement is equal to A bar plus B bar. That is De Morgan's second theorem. सेम परत त्याच मेथडनी तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे थेरम अँड ड्रॉ द लॉजिक डायग्राम्स. ओके, दोन्ही सोपे आहेत ना थेरम्स? दोन्ही सोपे आहेत थेरम्स. ओके, देन नेक्स्ट इज हे झाल्यानंतर हे पूर्ण एक कंबाईन करून हा ट्रूथ टेबल इथं दिलेला आहे. ए बी ए बार बी बार. त्याच्यानंतर फर्स्ट थेरमचं LHS RHS आणि सेकंड थेरमचं LHS RHS. तर हे सगळं एकत्रित इथं या टेबलला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काही सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत. तर हे तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतात. अशी तुम्हाला एखादी लॉजिक डायग्राम दिलेली असते, इक्वेशन दिलेलं असतं. तर ट्रूथ टेबल मध्ये कोणकोणत्या कंडिशन्स येतात, ही कंडिशन येते का ती कंडिशन येते असं ऑप्शन्स दिलेले असतात. तर त्याच्यावरून तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करता यायला पाहिजे. MCQs पण आपण घेणार आहोत रिव्हिजनच्या नंतर. सो हिअर अंडरस्टँड द लॉजिक डायग्राम अँड राईट द इक्वेशन ॲट ईच गेट आउटपुट. प्रत्येक गेटच्या आउटपुटला इक्वेशन लिहायचं आहे त्याच्या वर्किंग वरून, आणि त्यानंतर तुम्हाला फायनल एक्सप्रेशन जे मिळेल. आता 12:30 चालू केलंय. हा, थोडंसं टेन्शन मध्ये होते, म्हणजे सोल्युशन मिळत नाहीये मला, त्यामुळे विचारलं. लॉजिकल प्रॉडक्ट जे आहे याच्यामध्ये आणि त्याचं फायनल इक्वेशन जे काही येते तर त्याप्रमाणे तुम्हाला ट्रूथ टेबल लिहिता यायला पाहिजे. दोन्ही कंडिशन्स तुम्हाला यायला पाहिजे. डायग्राम वरून ट्रूथ टेबल लिहिता यायला पाहिजे आणि दिलेल्या इक्वेशन वरून ऑल्सो यू शुड बी एबल टू ड्रॉ द डायग्राम. तर इथे जे दिलेले आहेत हे प्रॉब्लेम्स हे तुम्ही इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करून बघा. ओके, नेक्स्ट इज हे इथं असेच हे प्रॉब्लेम्स परत दिलेले आहेत बघा. हे इंडिव्हिज्युअली तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जरी इथं सॉल्व्ह नसतील हे प्रॉब्लेम्स तर हाऊ टू सॉल्व्ह देम ही मेथड समजण्यासाठी मुद्दाम ही इथे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर हे तुम्ही न बघता एकदा मेथड बघा कशी सॉल्व्ह केलेली आहे आणि त्याच्यानंतर न बघता परत हे सगळे प्रॉब्लेम्स स्वतः तुम्ही सॉल्व्ह करा. सो फॉर दॅट पर्पज यू शुड नो वर्किंग ऑफ ईच अँड एव्हरी गेट आणि त्यांचे इक्वेशन्स. म्हणून मी परत एकदा हे सगळे लॉजिक गेट्स रिव्हिजन घेतलेले आहेत. ओके, तर इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे लॉजिक गेट्सच्या अंडर येतो. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट आहे का? त्याच्यानंतर पुढचं बिट चालू होते ते म्हणजे फ्लिप फ्लॉप, रजिस्टर आणि काउंटर. हे 3 डिजिटल सर्किट्स याच्या पुढचे आपल्याला बघायचे आहेत. लॉजिक गेट्सच्या बाबतीत कोणाला काही डाऊट्स, काही अडचणी आहेत का? नो मॅम. एव्हरीथिंग क्लिअर? ओके. त्याच्यानंतर पुढचे जे 3 डिजिटल सर्किट आहेत ते म्हणजे फ्लिप फ्लॉप, रजिस्टर आणि काउंटर. तर फ्लिप फ्लॉप हा काय असतो? 1 बिट मेमरी सेल. मेमरी असते की नाही कॉम्प्युटरची? कॉम्प्युटर मध्ये मेमरी असते, माहिती आहे सगळ्यांना. कोणत्या टाईपची मेमरी असते कॉम्प्युटरला? रॅम, रॉम. बरोबर. रँडम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. प्रायमरी मेमरी असते आणि परत सेकंडरी मेमरी असते. तर त्या मेमरी मध्ये आपण काय करत असतो? वी आर स्टोरिंग द डेटा. ओके, मग हा डेटा स्टोअर करतो म्हणजे नक्की त्या प्रत्येक मेमरी मध्ये जो सेल असतो तर तो एक मेमरी सेल म्हणजे काय असतो? तर हे डिजिटल सर्किट असतं. सेमी कंडक्टर मेमरीज असतात ह्या. इट इज द फ्लिप फ्लॉप. तर फ्लिप फ्लॉप हे डिजिटल सर्किट आहे. त्याच्यामध्ये 2 कंडिशन असतात, सेट आणि रिसेट. ओके, तर त्याच्यावरून तुम्हाला इथे दिसत असेल RS फ्लिप फ्लॉप. R फॉर रिसेट आणि S फॉर सेट. ओके, सो इफ यू रिमेंबर टेल मी, जर
तर कोणता बीट स्टोअर होतो मेमरीमध्ये? आहे का लक्षात कुणाला? फ्लिप फ्लॉप सेट जर असेल तर मेमरी सेल मध्ये कोणता बीट स्टोअर केला जातो? नोबडी रिमेंबर्स? सगळे विसरलात का चॅप्टर 1 and 2? म्हणूनच रिव्हिजन चालू आहे की नाही का? हे बघा, जेव्हा फ्लिप फ्लॉप सेट होतो त्यावेळेला बिट 1 इज स्टोअर्ड इन द मेमरी. रिमेंबर नाव. सांगा, जेव्हा फ्लिप फ्लॉप सेट कंडिशन मध्ये असतो तेव्हा मेमरी मध्ये येस विच बिट इज स्टोअर्ड? 1 bit. 1 हा बीट स्टोअर होतो. लॉजिक 1. ओके, 1 हा बीट स्टोअर होतो. आणि जेव्हा फ्लिप फ्लॉप रिसेट असतो त्यावेळेला 0 हा बीट त्याच्यामध्ये स्टोअर होत असतो. कारण मेमरी मध्ये जो डेटा स्टोअर होत असतो तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो? 0 1 1 0 या फॉर्म मध्येच असतो डेटा. तिथं काय 1 2 3 4 हे डेसिमल नंबर स्टोअर होत नसतात. मशीनला, कॉम्प्युटरला प्रोसेसिंग साठी जी लँग्वेज वापरली जाते ती म्हणजे मशीन लँग्वेज अँड इट इज इन द बायनरी फॉर्म ओनली. मशीनला, कॉम्प्युटरला डेसिमल नंबर सिस्टीम कळत नाही. डेसिमल नंबर सिस्टीम आपल्यासाठी आहे, युजर साठी आहे. ओके, मशीनला समजण्यासाठी परत त्याचं बायनरी फॉर्म मध्ये केलं जातं. एन्कोडिंग प्रोसेस असते त्याच्यासाठी, तर ते एन्कोडर डिकोडर हे परत लागत असतात आपल्याला. ओके, सो फ्लिप फ्लॉप हा काय असतो? इट इज द 1 बिट मेमरी सेल. तर ती इथं डायग्राम दाखवलेली आहे 1 बिट मेमरी सेलची. तिथे A1 आणि A2 असे दोन डेटा आपण दाखवलेले आहेत, म्हणजे 0 आणि 1. त्याप्रमाणे तिथं आउटपुट आपल्याला मिळतं क्यू बार. क्यू चा कॉम्प्लिमेंट क्यू बार असतो. सो क्यू इज द आउटपुट. तर ही 1 बिट मेमरी सेलची इथं डायग्राम दिलेली आहे, त्याचं वर्किंग. तर इथं कोणतं गेट दाखवलेलं आहे? टेल मी नाव, विच लॉजिक गेट इज देअर इन दिस डायग्राम? आयडेंटिफाय लॉजिक गेट इन दिस डायग्राम. कोण सांगताय? NAND gate. बरोबर, इट इज द नॅन्ड गेट. नॅन्ड गेट का वापरलं असेल? कॅन एनीबडी टेल? नॅन्ड गेट का वापरलेलं असेल इथे? ओके, वन थिंग आय विल टेल यू. येस, रिपीट अगेन. नाजिया बता रही है क्या? कौन सांगते? वन मोर थिंग आय कॅन टेल यू दॅट वी कॅन यूज नॉर गेट ऑल्सो. पुढे आहे तुम्हाला RS फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट अँड RS फ्लिप फ्लॉप युजिंग नॉर गेट. तर नॅन्ड आणि नॉर हे दोन का वापरलेत फ्लिप फ्लॉप साठी? Universal building block. Yes, very very correct. Because these two are the universal building blocks. कारण त्याच्याने आपण बेसिक गेट पण कन्स्ट्रक्ट करू शकतो म्हणल्यावरती वी कॅन कन्स्ट्रक्ट द फ्लिप फ्लॉप्स ऑल्सो. Very correct. Okay, so NAND gate and NOR gate are the universal building block. That's why these can be used for constructing the flip flops also. Okay, तर इथं बघा नेक्स्ट पेज वरती दाखवलेली आहे ही डायग्राम. हे वरती ऍक्च्युली क्लॉक सिग्नल्स दिलेले आहेत, ते सध्या काही तुम्हाला लागत नाहीयेत. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. RS फ्लिप फ्लॉप युजिंग इथं नॉर गेट दिलेलं आहे बघा. ओके, तर फक्त काय करायचंय, आउटपुट आणि इनपुटचं क्रॉस कनेक्शन तिथं दिलेलं आहे आणि अनदर इनपुट जे आहे ते R इनपुट आणि S इनपुट. R फॉर रिसेट, S फॉर सेट. तर त्याचा इथं सिम्बॉल पण दाखवलेला आहे. RS हे दोन इनपुट्स आहेत, क्यू बार हे आउटपुट आहेत. ओके, सो युजिंग नॉर गेट द RS फ्लिप फ्लॉप इज शोन ओव्हर हिअर. त्याचा ट्रूथ टेबल हा नेक्स्ट पेज वरती दिलेला आहे बघा. तर इथं ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला काय दिसतं? R आणि S जेव्हा 0 0 असतील त्यावेळेला लास्ट स्टेट म्हणजे काय? 0 बिट स्टोअर्ड असेल तर 0 ॲज इट इज राहतो, नो चेंज इन दॅट. 1 हा जर बिट स्टोअर असेल तर तो 1 ॲज इट इज राहतो, नो चेंज. ओके, म्हणजे लास्ट स्टेट जी आहे ती कंटिन्यू राहते जेव्हा R आणि S हे 0 0 असतात. R 0 आहे, S 1 आहे, तर Q 1 मिळतं, म्हणजे फ्लिप फ्लॉप इज इन द सेट कंडिशन.
ओके. एस इनपुट जेव्हा हाय असतं त्यावेळेला फ्लिप फ्लॉप काय होतो, सेट होतो. ओके, 1 हा बीट त्याच्यामध्ये स्टोअर होतो. R1 आहे, S0 आहे. R1 आहे याचा अर्थ काय, Q इज 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप इज इन द रिसेट कंडिशन, 0 हा बीट स्टोअर होतो. तर याच्यातल्या दोन कंडिशन्स ह्या महत्वाच्या आहेत, सेट आणि रिसेट. म्हणजे 1 स्टोअर कधी होतो आणि 0 स्टोअर कधी होतो. तर इथे तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा S हाय असतं त्यावेळेला फ्लिप फ्लॉप सेट होतो आणि जेव्हा R हाय असतं त्यावेळेला फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. 1-1 ही काय रेस कंडिशन आहे. जेव्हा R आणि S हे दोन्ही 1-1 असतात त्यावेळेला रेस कंडिशन विच इज द फॉरबिडन स्टेट, म्हणजे ही स्टेट आपण वापरत नाही. कारण इथे काय होतं, बोथ द आउटपुट्स Q, Q बार ट्राय टू बिकम हाय विच इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. Q, Q बार दोन्ही एकाच वेळेला हाय असू शकतात का? कारण Q आणि Q बार हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंट्स आहेत. आर यू गेटिंग दिस? Yes, ma'am. So this is the forbidden state. Practically we are not using this state. So the above three states we can use for the NOR gate flip flop. Okay, हे समजलंय का सगळ्यांना? NOR gate flip flop म्हणजे काय असतं ते? Below is now RS flip flop using NAND gate. काही फरक आहे का सर्किट मध्ये? फक्त नॉरच्या ऐवजी इथं आपण नॅन्ड गेट वापरलेला आहे. कारण दोन्ही काय आहेत, युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक आहेत. ट्रूथ टेबल मध्ये मात्र थोडासा फरक येईल रेस कंडिशन आणि नो चेंज कंडिशन मध्ये. ओके, इथं वरती बघा 0-0 ला आपल्याला नो चेंज होतं, इथं 1-1 ला नो चेंज कंडिशन येते. रेस कंडिशन येते. सो दिस इज फ्लिप फ्लॉप. आहेत त्या सेमच आहेत. मीन्स व्हॉट, जेव्हा एस हाय असेल त्यावेळेला फ्लिप फ्लॉप सेट होतो आणि जेव्हा आर हाय असेल त्यावेळेला फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. दीज कंडिशन्स आर रिमेनिंग द सेम. ओके, तर हे दोन फ्लिप फ्लॉप्स आहेत, आर एस फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट आणि युजिंग नॉर गेट. तर त्याचं वर्किंग लिहायचं म्हणजे काय, फक्त ट्रूथ टेबल तुम्हाला सेंटेन्सेस मध्ये लिहायचं आहे की ट्रूथ टेबल मध्ये जी कंडिशन आहे R1 आहे, S0 आहे, तर फ्लिप फ्लॉप हा रिसेट कंडिशन मध्ये. तर या 4 कंडिशन्स फक्त तुम्हाला लिहायच्या आहेत. सो दॅट इज द प्रूफ किंवा दॅट इज द वर्किंग ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लिप फ्लॉप. व्हेरी इझी अगेन. समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Boys, all of you are getting? Yes, ma'am. रजिस्टर्स. ओके, तर रजिस्टर्स मध्ये, ओके, सो व्हॉट इज अ रजिस्टर? Register is nothing but the combination of the flip-flops. Okay, a group of flip-flops that is known as the register. Flip-flop ने आपण काय करतो, 1 बीट डेटा स्टोअर करतो. जेव्हा सिक्वेन्स मध्ये आपल्याला 8 बीट 16 बीट असा डेटा स्टोअर करायचा असतो त्यावेळेला आपल्याला काय लागतं, 8 बीट रजिस्टर, 16 बीट रजिस्टर असं लागतं. त्याच्यामुळं कॉम्बिनेशन ऑफ द फ्लिप-फ्लॉप इज नथिंग बट द रजिस्टर. आपलं जसं अनेक पेजेस मिळून रजिस्टर तयार होतं की नाही, तसं अनेक फ्लिप फ्लॉप्स मिळून इट इज द रजिस्टर. याच्यातला जो डेटा आहे तो बीट बाय बीट आपण शिफ्ट करू शकतो राईटला किंवा लेफ्टला, म्हणून याचं नाव शिफ्ट रजिस्टर असं दिलेलं आहे. ओके, तर 4 टाइप्स ऑफ रजिस्टर्स आर देअर. ओके, 4 बेसिक टाइप्स ऑफ रजिस्टर्स. त्याच्या पुढे डायग्राम्स पण दिलेले आहेत. सिरियल इन सिरियल आउट म्हणजे डेटा आपण रजिस्टर मध्ये एंटर करत असताना बीट बाय बीट सिरियली, पहिला बीट गेला, दुसरा बीट, तिसरा बीट, असं आपण बीट बाय बीट त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. आउटपुट घेताना पण आपण सिरियली घेऊ शकतो. सो दॅट रजिस्टर इज नोन ॲज SISO. बरोबर.
Next is serial in parallel out. Means what? SIPO register मध्ये काय होतं? Yes, who will tell me what is SIPO register? See, it is revision. Already these things you have learned. आपण revision घेतोय ही. याचा अर्थ मीच फक्त शिकवत चाललेली आहे, तुम्ही काहीच आन्सर द्यायचं नाही का? SIPO, how it works? Tell me now. सिरियल इन होते पॅरलल आउट होते. हा, डेटा जाताना सिरियली बिट बाय बिट रजिस्टर मध्ये स्टोअर होतो आणि मिळताना आपल्याला पॅरलल लाईन्स मधून सगळं 8च्या 8 बिट डेटा जो असेल तो आपल्याला एकाच वेळेला मिळतो. दॅट इज नोन एज द सिरियल इन पॅरलल आउट. बरोबर. पॅरलल इन सिरियल आउट मध्ये काय होत असेल? PISO, कोण सांगतंय? पॅरलल. येस, हु विल टेल मी? या रजिस्टर मध्ये काय होतंय? सी, ॲज द नेम इंडिकेट्स, डेटा रजिस्टर मध्ये एंटर होताना पॅरलली म्हणजे एकाच वेळेला 8च्या 8 बिट आपल्याला स्टोअर करता येतात. तेवढ्या लाईन्स तिथे असतात हार्डवेअरच्या. बट आउटपुट घेताना आपण एकाच लाईन मधनं सिरियली बिट बाय बिट, पहिला बिट मग दुसरा बिट याप्रमाणे आउटपुटला घेतो. दॅट इज नोन एज द PISO, पॅरलल इन सिरियल आउट रजिस्टर. क्लिअर? थर्ड इज लास्ट इज PIPO म्हणजे पॅरलल इन पॅरलल आउट. आता इथे काय होत असेल सांगा मला? येस, व्हॉट इज PIPO रजिस्टर? पॅरलल इन पॅरलल आउट. बरोबर की नाही? डेटा इनपुट पॅरलली करतो आपण आणि आउटपुट घेताना पण पॅरलली म्हणजे 8च्या 8 बिट एकाच वेळेला आपल्याला आउटपुटला मिळतात. सो दॅट इज पॅरलल इन पॅरलल आउटपुट रजिस्टर, PIPO रजिस्टर. तर याच्या डायग्राम्स इथं पुढे दिलेल्या आहेत शिफ्ट रजिस्टरच्या. हे डायग्राम्स बघा एकदा, त्याच्यावरून आता जे मी सांगितलेलं आहे ते लक्षात येईल. All of you can see the diagram, types of shift register. डायग्राम वरून लक्षात येतंय का सगळ्यांना आता? SISO, SIPO, PISO, PIPO 4 टाइपचे शिफ्ट रजिस्टर हे आहेत. क्लिअर? येस मॅम. तर इथे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत बघा शिफ्ट रजिस्टरचे. टाइम डिले इंट्रोड्यूस करण्यासाठी डिजिटल सिग्नल मध्ये, त्यानंतर सिरियल टू पॅरलल आणि पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर मध्ये, नंतर लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट हे करू शकतो आपण. ओके, लेफ्ट शिफ्ट रजिस्टर आणि राईट शिफ्ट रजिस्टर दीज ऑल्सो वी रिक्वायर. त्यानंतर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बाय 2, 4, 8 रिंग काउंटर. ओके, टू फॉर्म द सिक्वेन्स जनरेटर. रॅन्डम सिक्वेन्स जनरेटर असतो, कोड जनरेटर्स, नंतर कन्व्हर्टर्स, काउंटर्स या सगळ्यामध्ये हे शिफ्ट रजिस्टर्स वापरले जातात. ओके, सो दीज आर रिक्वायर्ड इन डिजिटल सर्किट्स. त्यानंतर तिसरं जे डिजिटल सर्किट आहे तुम्हाला आफ्टर दिस फ्लिप फ्लॉप अँड शिफ्ट रजिस्टर, द थर्ड इज काउंटर. काय असतो काउंटर? इलेक्ट्रॉनिक काउंटर काय असतो? व्हॉट इज द फंक्शन ऑफ काउंटर? काउंट द नंबर काय? ऑफ पल्सेस. येस, बरोबर. इट काउंट्स द नंबर ऑफ क्लॉक पल्सेस. मग या क्लॉक पल्सेस आपण एखाद्या इव्हेंट वरनं जनरेट करू शकतो किंवा व्हिजिटर काउंटर असतील एखाद्या मॉल मध्ये, तर एक व्हिजिटर पास झाला की एक क्लॉक पल्स. तर असे नंबर ऑफ क्लॉक पल्सेस, नंबर ऑफ व्हिजिटर्स, नंबर ऑफ इव्हेंट्स, नंबर ऑफ प्रोडक्ट्स प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये, तर हे आपण काउंटिंग करू शकतो.
तर हे इलेक्ट्रॉनिक काउंटर आहे हा. ओके, तर इट इज नथिंग बट द रजिस्टर, अ स्पेशल काइंड ऑफ रजिस्टर डिझाइन्ड टू काउंट द नंबर ऑफ क्लॉक पल्सेस. कुठे वापरतात हे काउंटर? इथे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत बघा. टू काउंट द नंबर ऑफ क्लॉक पल्सेस, टू मेजर फ्रिक्वेन्सी फॉर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, measurement of time, to generate the pulse of known width, to generate the timing pulses, टीव्ही आणि ह्याच्यासाठी CRO साठी. CRO हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ECG मध्ये जे वापरलं जातं ते. त्यानंतर डायरेक्ट काउंटिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स, नंतर डिजिटल व्होल्ट मीटर, अशा बऱ्याच ठिकाणी हे काउंटर्स वापरले जातात. ओके, सो द टू टाइप्स ऑफ काउंटर्स आर देअर, सिरियल अँड पॅरलल काउंटर, अँड वन मोर इज कॉम्बिनेशन, म्हणजे दोन्हीचं पॅरलल आणि सिरियलचं कॉम्बिनेशन. तर सिरियल जो काउंटर आहे त्याला असिंक्रोनस काउंटर पण म्हणतात आणि पॅरलल काउंटर इज नोन ॲज सिंक्रोनस काउंटर. तर सिरियल आणि पॅरलल मध्ये किंवा असिंक्रोनस आणि सिंक्रोनस मध्ये काय डिफरन्स आहे? आहे कोणाच्या लक्षात? असिंक्रोनस आणि सिंक्रोनस काउंटर मध्ये काय फरक आहे? असिंक्रोनस मध्ये द क्लॉक पल्सेस आर नॉट अप्लाइड ॲट द सेम टाइम टू ऑल द फ्लिप फ्लॉप. याच्यामध्ये जो बेसिक एलिमेंट वापरला जातो तो म्हणजे फ्लिप फ्लॉप असतो. तर सगळ्या फ्लिप फ्लॉपला एकाच वेळेला क्लॉक pulses are given to all the flip flops. That is the basic difference between the asynchronous and the synchronous counter. Okay, remember this. त्याच्यानंतर एक टर्म आहे इथं मॉड्युलस ऑफ द काउंटर. मॉड्युलस ऑफ द काउंटर हे काय असतं? त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक नॅचरल काउंट अँड एक मॉडिफाईड काउंट. नॅचरल काउंट आहे का लक्षात कोणाच्या? Yes, what is the natural count? 2 raised to n. Yes, very very correct. Where n is the number of flip flops. दोन फ्लिप फ्लॉप असतील तर त्याचा नॅचरल काउंट किती असतो? 2 raised to 2 म्हणजे 4. म्हणजे इट इज काउंटिंग 0 1 2 3 किंवा 1 2 3 4 4 स्टेट पर्यंत काउंटिंग करतो. 3 फ्लिप फ्लॉप असतील तर 2 raised to 3 म्हणजे किती? 8. मग 1 to 8 किंवा 0 to 7 याप्रमाणे काउंटिंग करेल. 4 फ्लिप फ्लॉप असतील तर सांगा पुढे. सांगा. 2 raised to 4 मीन्स 16. 16 पर्यंत म्हणजे 0 to 15 किंवा 1 to 16 असं काउंटिंग करेल. सो 2 raised to n इज नोन ॲज द नॅचरल काउंट ऑफ द काउंटर. करेक्ट. मॉडिफाईड काउंट काय असतो? मॉडिफिकेशन करतो आपण त्या काउंटिंग नॅचरल काउंटिंग मध्ये. म्हणजे काय? आपण 1 to 15 आपण नॉर्मली काउंटिंग करताना काय करतो? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम वापरतो, डेसिमल नंबर सिस्टीम वापरतो. बरोबर आहे की नाही? 0 to 9 काउंट केल्यानंतर आपण ABCDEF असं काउंटिंग करतो का? 9च्या नंतर आपण 10 11 12 13 म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीम वी आर युजिंग. आर यू गेटिंग दिस? आपण नॉर्मली काउंटिंग कोणत्या डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये करतो. बरोबर आहे की नाही? मग आता डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे 0 to 9 किंवा 1 to 9 असं जर आपल्याला काउंटिंग करायचं असेल तर व्हॉट इज द नॅचरल काउंट? हाऊ मेनी फ्लिप फ्लॉप्स आय शुड यूज? 0 to 9 म्हणजे 10 झाले की नाही? मग 10 हा नॅचरल काउंट आहे का? 2 raised to किती म्हणजे 10 असं मिळतं का? No, ma'am. मग त्याच्या नियर बाय नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स किती घेणार? 3. आता 10 2 raised to 3. Flip flop. 2 raised to 3 घेतलं तर नियर बाय म्हणजे 2 raised to 3 इज इक्वल टू 8 झालं.
म्हणजे तुम्हाला काउंटिंग 1 to 8 पर्यंतच करता येईल. 9 करता येणार नाही. 9 म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला 10 पर्यंत 1 to 10 करायचंय. म्हणजे हायर घ्यावं लागेल की नाही पुढचं. Yes, ma'am. 2 raised to 4. Yes, very correct. 2 raised to 4. So you have to take here 4 flip flop. मग 4 flip flop घेतले तर काय प्रॉब्लेम आहे तो 2 raised to 4 म्हणजे ते काउंटिंग करेल 1 to 15 पर्यंत. ओके 1 to 15 म्हणजे ABCDEF असं हेक्साडेसिमल प्रमाणे काउंटिंग करेल. आपल्याला काय करायचंय डेसिमल प्रमाणे काउंटिंग करायचंय. मग तिथे आपल्याला काय करावं लागतं त्या नॅचरल काउंटला मॉडिफाय करावं लागतं. मग काय मॉडिफिकेशन करतो आपण 9च्या नंतर परत 0 0 0 0 यायला पाहिजे. ओके 1 to 9 पर्यंत काउंटिंग झालं 9च्या नंतर परत 0 0 0 यायला पाहिजे आणि परत 1 2 3 4 5 6 7 8 9 9च्या नंतर ABCDEF नाही यायला पाहिजे. म्हणजे जो 16 हा त्याचा नॅचरल काउंट आहे त्याला आपण मॉडिफाय करतो 10ला. त्याला म्हणायचं मॉडिफाईड काउंट. सो यू हॅव टू यूज देअर 4 फ्लिप फ्लॉप्स. ओके 4 फ्लिप फ्लॉप्स तर वापरावे लागणार. म्हणजे 16 हा त्याचा नॅचरल काउंट झाला आणि मॉडिफाईड काउंट किती झाला 10 झाला. ओके सो दॅट इज नोन ॲज द मॉड्युलस ऑफ द काउंटर आयदर नॅचरल काउंट ऑर द मॉडिफाईड काउंट. ओके सो रिमेंबर दिस. तर आय थिंक 1 काउंटर यू आर हॅव्हिंग डिकेड काउंटर आहे त्याचं नाव. 10 पर्यंत जे आपण काउंटिंग करतो ना त्याचं नाव आहे डिकेड काउंटर. तो नाहीये तुम्हाला पण असतो तो. तुम्हाला एकच काउंटर आहे तो म्हणजे रिपल ऑर असिंक्रोनस काउंटर. एकच आहे का काउंटर. एकच मिनिट बघते पुढच्या पेज वरती. सिंक्रोनस और पॅरलल पण नाहीये. स्टोरेज डिव्हाइसेस चालू झालेत. ओके सो ओनली 1 दॅट इज रिपल और असिंक्रोनस काउंटर यू आर हॅव्हिंग. तर याच्यामध्ये किती फ्लिप फ्लॉप वापरलेले आहेत JK फ्लिप फ्लॉप वापरलेले आहेत बघा. हाऊ मेनी फ्लिप फ्लॉप्स आर देअर. डायग्राम मध्ये पाहून सांगा मला. हाऊ मेनी फ्लिप फ्लॉप्स आर देअर. 3. बरोबर 3 फ्लिप फ्लॉप्स आहेत म्हणजे त्याचा नॅचरल काउंट झाला 2 raised to 3 is equal to पर्यंत ट्रूथ टेबल मध्ये दिलेलं आहे बघा 0 to 7 चं काउंटिंग. क्लॉक पल्सेस तर ABC 0 1 पहिली क्लॉक पल्स आली की 0 0 चटी खाली येईल. येताना सांगतो मला काय निघलंय ती सांगतो ना ती तुम्हाला. जा लवकर जा संपलं.